मराठी भाषेच्या सौंदर्यामध्ये शीर्षबिंदूला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शीर्षबिंदू म्हणजे काय, हा प्रश्न आपल्यापैकी काही जणांना नक्कीच पडला असेल, होय ना? चला तर मग आपण शीर्षबिंदू म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. तुमच्यासमोर जो उतारा दिसतो आहे ना, त्या उतार्याचे मी आता वाचन करणार आहे. चॉकलेट म्हटल की आपल्या डोळ्यांसमोर काळ्या तपकिरी रंगाची तोंडात टाकताच विरघळणारी मऊ गोड वडी येते. पण चॉकलेटच हे रूप अगदी आत्ताच आहे. चॉकलेटच्या इतिहासातला बहुतांशी काळ चॉकलेट हे चक्क तिखट पेय म्हणून प्यायल जात होत, हे सांगितल की आश्चर्य वाटत. या उतार्यामध्ये काही शब्दांवर आवश्यक त्या ठिकाणी शीर्षबिंदू न दिल्यामुळे किती गमतीदार वाचन झाले आहे, हो ना? या उतार्यामधील कोणकोणत्या शब्दांवर शीर्षबिंदू आवश्यक होता हे आता आपण पाहूया. म्हटल, म्हटलं. चॉकलेटच, चॉकलेटचं. आत्ताच, आत्ताचं. प्यायल, प्यायलं. होत, होतं. सांगितल, सांगितलं. वाटत, वाटतं. जेव्हा शब्दातील एखाद्या अक्षराचा उच्चार आपण असा करतो तेव्हा त्या अक्षरावर शीर्षबिंदू येतो. वरील सर्व शब्दांमध्ये शीर्षबिंदू हे शेवटच्या अक्षरावर आलेले आहेत. सर्वसाधारणपणे शीर्षबिंदू हे शेवटच्या अक्षरावर येतात, पण क्वचितच ते शब्दातील मधल्या अक्षरांवर असतात. याही प्रकारची उदाहरणे आपण आता पाहूयात. सुधीर फडके यांनी गीत रामायण 7 समुद्रापार पोहोचवले. काही झालं तरी आईला स्वयंपाकाचं काम करावंच लागतं. भारतात स्वातंत्र्याची पाळंमुळं हळूहळू रुजू लागली होती. या तीनही वाक्यांमध्ये पोहोचवले, करावंच, पाळंमुळं या तीनही शब्दांमध्ये शीर्षबिंदू हे शब्दाच्या मधल्या अक्षरांवर आलेले दिसत आहेत. शब्दामध्ये आवश्यक त्या ठिकाणी शीर्षबिंदू नसतील तर काय गमतीजमती होतात हे आपण आत्ता पाहिलेच आहे. अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये शीर्षबिंदूची आवश्यकता किती आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल, हो ना? हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स लिहा. धन्यवाद.